हॅलो फ्रेंड्स. तर 2 जुलैला ह्या घरात आम्ही शिफ्ट झालो आणि मी झाडे लावायला सुरुवात केली. तर ही झाडे मी लावली होती 6 महिन्यात, तर त्यांची ग्रोथ खूप छान झाली. पण आज त्यांना मला इंडोअरमध्ये शिफ्ट करायचं होतं. हे झाड मी खरं तर इंडोअरसाठीच आणलं होतं आणि त्यानंतर ह्या कोरफडलासुद्धा एक छोटीशी कोरफड इथे आली आहे. तर तिची ग्रोथ चांगली झाली. तर हे सुद्धा मला इंडोअरमध्ये शिफ्ट करायचं होतं. खूप सारे मनी प्लांट लावले होते. तुम्हाला माहिती आहे मला मनी प्लांट खूप आवडतात. तर अशी ही खूप सारी झाडांची ग्रोथ झाली होती आणि हे जे झाड आहे हे आहे लाजाळूचं झाड, जे निमितला आवडलं होतं त्यामुळे मी हे आणलं होतं. तर ह्यालाही खूप साऱ्या कळ्या आल्या आहेत आणि फुलंसुद्धा यायला लागली आहेत. तुम्ही कधी पाहिलेत का लाजाळूच्या झाडाची फुलं? तर बघा, हे असे लाईट पिंक कलरची फुलं असतात. हे बघा, तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर हे गुलाबाचं जे झाड आणलं होतं तिथेच मी त्याला ठेवलं आहे. त्यालाही अजून कुंडीत शिफ्ट केलं नाही. त्यानंतर हे गुलाबाचं झाड आहे, ह्याला पण अजूनही सुंदर सुंदर फुलं येतच आहेत. तर अशा प्रकारे आज मला अर्धी झाडं कुंड्यांमध्ये शिफ्ट करायची आहेत, तर अर्धी झाडं घरामध्ये इंडोअर प्लांट म्हणून लावायची आहेत. तर चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. आणि त्याचबरोबर घरात झाडे लावल्यामुळे काय काय घडतं आपल्या घरात ते सगळं मी तुम्हाला सांगते. तर चला आजचा ब्लॉग सुरू करूया. झाडे लावल्यामुळे आठवड्यातच असे बदल जाणवतात. आर्थिकच नव्हे तर मानसिक आणि ऊर्जात्मकसुद्धा बदल होतात. घरात झाडे लावल्यामुळेच घरात ताजेपणा वाढला, घरातला ताण कमी झाला, सकारात्मक चर्चा वाढल्या, आर्थिक नियोजनावर लक्ष केंद्रित झाले. जेव्हा मन शांत असते तेव्हा आपण योग्य गुंतवणूक करतो. भावनेवर नाही तर विचारांवर खर्च करतो, संधी ओळखतो. हेच तर खरं आर्थिक आकर्षण असतं. तुम्हीही असं सुरू करू शकता. एक झाड लावा, एका झाडापासून सुरुवात करा. घरात स्वच्छ आणि नियमित काळजी घ्या आणि रोपाचे काही क्षण सकारात्मक विचार करा. घरात अनावश्यक वस्तू कमी ठेवा आणि क्लटरिंग कमी करा आणि झाडाबरोबर थोडा वेळ घालवा. तुमच्याही घरात सुख, समृद्धी आणि पैशाची बरकत होईल. तर हे मी जे कुंड्या ज्या घेतल्या आहेत फ्लॉवर पॉट, ते मी ऑनलाईन घेतल्या होत्या. ह्याचा ब्लॉग मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे, तोही नक्की बघा. शॉर्टमध्ये ब्लॉग मी तो शेअर केला आहे. तर हे प्लांट जे आहे ते मला 2 कुंड्यांमध्ये शिफ्ट करायची होती. ही माती जी आहे ती खालूनच गॅलरीच्या बॅक साईडला जी रेल्वे ट्रॅक आहे तिथूनच मी आणली होती, पण ते मला काहीच आवडले नाही. त्यामुळे मी हे सारी 90 रुपीजची ही बाहेरून माती परचेस करून आणली आणि विचार केला ही बाकी सगळी झाडे मी ह्याच्यातच लावेन, कारण ती छान सॉफ्ट अशी माती होती, त्यात दगड वगैरे काहीच नव्हतं. तर आणि ह्याच्यामध्ये झाडांची ग्रोथसुद्धा चांगली होती. तर त्यामुळे हे प्लांट मी ह्याच्यामध्ये शिफ्ट करते आणि ह्याच्यामध्ये मला 2 पार्ट करायचे आहेत, कारण ही खूपच जास्त झाडं आहेत आणि एका कुंडीत ते त्यांची ग्रोथ झाल्यावर ते जगणार नाहीत. त्यामुळे मी त्यांना 2 पार्टमध्ये शिफ्ट केलं आणि 2 इंडोअर प्लांट होऊन जातील अशासाठी मी ते 2 ह्याच्यामध्ये शिफ्ट केले. तर हे बघा, हे माझे पहिला खूप ब्राईट असे कलर घेतले, जे इंडोअरसाठी छान दिसतील अशा कुंड्या मी ह्या घेतल्या आणि त्याच्यात ते झाडे शिफ्ट करून घेतले. तर इंडोअर प्लांट्स लावल्यामुळे घरात काय काय बदल होते त्याबद्दल मी बोलत होते. पैशात भरभराट होते. आपण जे काम करतो, पैसे कमवतो, मेहनत करतो, पण मानसिक स्पष्टता, सकारात्मक ऊर्जा योग्य निर्णयावर अवलंबून असते. आपल्या मनात नेहमी काही ना काही टेन्शन येत असतं. आपण टेन्शनमध्ये असतो आणि जेव्हा आपली कामं आवरतात तर आपण ते विचार करत बसतो. ही झाडे वगैरे इंडोअर प्लांट्स किंवा फिश तुम्ही जर घरात पाळले तर काय होतं सांगू, तर आपला जे कामं झाल्यानंतर जो टाईम असतो ना तो आपण याच्यामध्ये स्पेंड करतो. त्यामुळे काही पण टेन्शनवाले विचार आपल्या मनात येत नाही. नेहमी मन खुश राहतं आणि हेच तर कारण आहे पैसा आकर्षण होण्याचे. आपण जर जास्त विचार करत बसलो, जास्त विचार करत बसलो, दुःखी राहिलो तर टेन्शन वाढत जातं आणि त्याच नकारात्मक ऊर्जेमुळे घरातील वातावरणसुद्धा नकारात्मक होऊन जातं. तोच टाईम आपण जर ह्या झाडांची काळजी घेण्यात जर घालवला तर आपल्या घरातसुद्धा सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाची, घराची बरकत होते. तर अशाच प्रकारे मी ही झाडं लावणार आहे.
आणि घरात झाडे लावल्यामुळे घरालाही रिच लूक येतं. घरात आलेल्या म्हणजे जेही घरात आपल्या गेस्ट येतात त्यांनाही खूप छान वाटतं. भले आपल्या घरात काही प्रॉब्लेम असो, पण ते सगळं बघून आपण सगळे व्यवस्थित खुश आहोत असं समोरच्या व्यक्तीला दिसून येतं. झाडे लावल्यामुळे घराची जो लूक येतो त्यामुळे आपल्या घरातला वातावरणसुद्धा छान होऊन जातं आणि बघणाऱ्याचा दृष्टिकोनसुद्धा आपल्याबद्दल बदलतो. कारण घरात जो पॉझिटिव्ह वाईब असतो तो बघून त्यांना आपल्या घरातले प्रॉब्लेम्स किंवा काही जे प्रॉब्लेम असतील ते त्यांना कळत नाही आणि ह्या पॉझिटिव्ह वाईबमुळे आपल्याही मनातले बॅड विचार निघून जातात. त्यामुळे असे घरात नेहमी बदल करत राहायचे असतात. तर हे बघा, हे अशा प्रकारे मी सगळ्या कुंड्यांमध्ये झाडं शिफ्ट केली आहेत का. तर जास्त करून मी इंडोअर प्लांट्सच आणले आहेत. तर तुम्ही बघितलंच असेल लास्ट व्लॉगमध्ये मी 2 इंडोअर प्लांट लावले होते. मनी प्लांट जे एक ड्रेसिंग टेबलवर ठेवला होता, एक वॉश बेसिनच्या इथे ठेवला होता. तर हे बाकीचेही सुद्धा मला घरात इंडोअर प्लांट ठेवायचे होते. हे सुद्धा मला घरात ठेवायचं होतं छोटंसं प्लांट, पण कुठे ठेवू तेच समजत नव्हतं. त्यामुळे ते आता सध्या गॅलरीतच शिफ्ट केलं. लाजळूच्या झाडाला ऊन जास्त लागतं त्यामुळे ह्याला ज्या ठिकाणी होतं तिथेच मी गुलाबाच्या झाडाच्या बाजूला त्याला ठेवून दिलं आहे. त्यानंतर जेड प्लांट मी बॅक साईडच्या गॅलरीत ठेवला आहे आणि त्याचं जे हे मी अननसाचं झाड लावलं होतं त्या साईडला मी कपडे वगैरे वाळत घालते, त्यामुळे मी तिथे जास्त काही झाडं वगैरे, तर त्या गॅलरीत मी कपडे वगैरे वाळत घालते त्यामुळे तिथे मी जास्त झाडं लावत नाही. आणि तिकडे ऊन खूपच जास्त येतं तर तिथे मी जास्त ऊन सहन करणारे झाडंच म्हणजे जे आउटडोअर झाडं आहेत तेच ठेवले आहेत 1-2. तर त्यानंतर हे जे प्लांट आहे ते मी इथे हॉलमध्ये शिफ्ट केलं. खूप छान दिसत होतं. त्यानंतर हे जे पिंक आहे ते मी फ्रंटलाच एंट्रन्समध्ये ठेवलं. तर चला बघूया कसं. तर इथे मी शूज स्टँड आहे तिथेच ह्याला शिफ्ट केलं. घराच्या एंट्रन्सवरच हे झाड खूप छान दिसत होतं. इथे ऊन डायरेक्टली येतं त्यामुळे त्याला थोडीशी सनलाईटसुद्धा मिळेल. तर असं होतं हे घराचं लूक अशा प्रकारे चेंज झालं आहे. त्यानंतर हे जे मी बाकीचे जे 2 प्लांट्स आहेत हे ते मी लास्ट ब्लॉगमध्ये शेअर केलं होतं. इथे एक मी मनी प्लांट लावलं आहे छोटंसं, त्याला एक नवीन पान आलं आहे. त्यानंतर हे खूप छोटं झाड होतं, आता थोडंसं वाढलं आहे आणि ह्याची ग्रोथ पण खूप छान झाली आहे. ह्याला आता 3 पानं आले आहेत. खूप छोटी छोटी कटिंग मी याच्यामध्ये लावली होती ती. आणि कोरफडचं झाडसुद्धा त्यालासुद्धा जास्त ऊन लागतं त्यामुळे त्यालासुद्धा ह्या बॅक साईडच्या दुसऱ्या बेडरूमच्या गॅलरीमध्ये लावलं आहे. तर असा होता आजचा ब्लॉग. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.